खलाशी संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय सीतारामजी पट्टेकर, जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं हार्दिक स्वागत करूया. धन्यवाद. धन्यवाद. सामन्याकडे जाणार आहोत. नक्कीच पहिला चेंडू टाकण्यासाठी शिवराज लाकडे सज्ज होतो. स्ट्राईक एंडला अमित पवार आहे. सामन्याला सुरुवात टाळ्यांच्या गजरात होऊ दे मित्रांनो, जोरात टाळ्या होऊ जाऊ देत. राऊंड द विकेट गोलंदाजी, शॉर्ट पिच चेंडू, स्लोअर चेंडू टाकण्याचा प्रयत्न होतोय. यशस्वी प्रयत्न आहे आणि यशस्वी होतोय तो शिवराज लाकडे. मित्रांनो, 2 आठवडे गायब होऊन बघा, लोक तुम्हाला विसरूनही जातील. माणूस आयुष्यभर या गैरसमजुतीत राहतो की तो लोकांना खूप महत्वाचा आहे, पण वास्तविकता ही असते की तुमच्या असण्याने नसण्याने कोणाला काही फरक पडत नाही. ज्याची जेवढी गरज तेवढंच त्याचं स्थान. न रुकी वक्त की गर्दिश न जमाना बदला, पेड़ सुखा तो परिंदो दे ठिकाणा बदला. राऊंड द विकेट गोलंदाजी. एक बोलण्यामागे एकच उद्दिष्ट होतं की वेळेला महत्व आहे. तुम्ही वेळेला कोणत्या प्रकारे खेळ कराल याला महत्व आहे. पहिला चेंडू सुंदर टाकला होता. दुसरा चेंडू आपण पाहतोय, एक धाव काढली जाते. स्लोअर चेंडू टाकण्याचा प्रयत्न होतोय. डावखुरा फलंदाज सुमेश स्ट्राईक घेतोय, ज्याने मागील सामन्यात एक धडाकेबाज फलंदाजी या सिरीज मधली केली होती. अप्रतिम फलंदाजी ज्याच्या माध्यमातून झाली होती. डावखुरा फलंदाज स्ट्राईकला. 5-11 अब्लुली विरुद्ध सागरपुत्र अजगोले. नक्कीच मातब्बर संघ आहेत, काटेकी टक्कर आहे. टेनिस क्रिकेट विश्वातील एक ग्रामपंचायत पद्धतीमध्ये 2 मातब्बर संघ बनून गुहागर तालुक्यामध्ये ज्यांना गणलं जातं ते 2 मातब्बर संघ मैदानामध्ये संघर्ष करताना पाहायला मिळत आहेत. नक्कीच प्रणित पालशेतकर याची उणीव सागरपुत्र अजगोली याला असणार, यात मात्र कोणती शंका नाही. खरोखरच प्रणित सारखा खेळाडू ज्याने संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अनेक मोठ्या स्तरावर खेळ केलाय, आज प्रणित इथे अनुपस्थित राहतोय. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट गोलंदाजी मित्रांनो आपण पाहत आहोत. खरोखरच सुमेश स्ट्राईक वर आहे आणि सागरपुत्र अजगोले. मी तुम्हाला एकच सांगेन की सेमीफायनल मध्ये तुम्ही प्रवेश केलाय, हाच तुमचा विजय आहे सागरपुत्र अजगोले. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट गोलंदाजी होते. पंचांना क्रॉस करून टाकलेला सुंदर स्लोअर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता. पंचांना हात वर केलाय. सुमेध बॅक टू बॅक. मोठा धक्का, मोठा मासा घाला लागलाय. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. कैलासवासी अरविंद पट्टेकर यांच्या स्मरणार्थ रियांश प्रदीप पट्टेकर यांच्याकडून दर्यावती प्रतिष्ठानसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. दर्यावती प्रतिष्ठान आपलं हार्दिक अभिनंदन आणि आभार आहे. धन्यवाद. बीच मैदान में संघर्ष चलता हुआ बड़ा मछला हाथ लग चुका है सागरपुत्र अजगोले के खेमे में. यहाँ पर जो उणीव थी, यहाँ पर जो प्रणीत पालशेतकर की उणीव थी वो भर चुकी है, क्योंकि बड़ा बल्लेबाज, बड़ा मासा इथे हाताला गळाला लागलाय. मित्रांनो, खरोखरच सुमेध ज्याच्याकडनं अपेक्षा होती, ज्याच्यामध्ये क्षमता, ज्याने मागील सामन्यामध्ये अप्रतिम खेळ करून क्वार्टर फायनल मध्ये 5-11 अब्लोली संघाला एक अप्रतिम दर्जेदार खेळ करून दिला होता, तोच फलंदाज तंबूत परततोय. शिवराज लाकडे अप्रतिम गोलंदाजी करतोय. नवीन फलंदाज, डावखुरा फलंदाज प्रथमेश निमुणकर जो संघनायक म्हणून आज भूमिका बजावतोय. नवला इव्हेंटच्या माध्यमातून ज्याने ही स्पर्धा लाईव्ह दाखवली आहे, आज स्ट्राईक वर आहे. नक्की शिवराज लाकडे थोडीशी स्लोअर गोलंदाजी करतोय, पकडण्याचा प्रयास करतोय. नक्कीच यशस्वी गोलंदाजी ज्याच्या माध्यमातून होते. स्ट्राईक वर पुन्हा एकदा प्रथमेश निमुणकर ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना पंच कैलास पिलणकर यांना क्रॉस करून टाकलेला चेंडू. पुन्हा एकदा स्लोअर चेंडू. पंचांचा स्पेअरचा इशारा येतोय आणि आता मात्र थोडीशी भटकती गंगा और गंगा में हाथ धो लो, इस प्रकार गेंदबाजी होती हुई. और यहाँ पर देखना है गेंदबाजी पर, यहाँ पर देखा जाए तो स्ट्राइक एंड पर अभी भी देखना है प्रथमेश निमुणकर है, जो अच्छा नाम बनाया वो खिलाड़ी है. उसी खिलाफ यहाँ पर देखा जाए तो शिवराज लाकडे, जिन्होंने सागरपुत्र अजगोली के खेमे से अच्छे प्रयास, अच्छे खेल पूरे रत्नागिरी जिले में जड़े हैं, आज यहाँ पर अच्छी गेंदबाजी करते हुए. फिर से एक बार देखना, हल्के कदमों से दौड़ना शुरू करेंगे. अंपायर को क्रॉस करके शॉर्ट पिच गेंद को मोड़ा. देखना यहाँ पर पॉइंट की दिशा में फील्डर मौजूद है. 1 रन जरूर मिलता. 12 रन संख्या ट्रबल होती. रन संख्या देखी जाए तो यहाँ पर 3 रन होते हुए. नक्कीच या स्पर्धेमध्ये जर विचार केला तर 24 चेंडूंचा खेळ आपण इथे करतो आणि 24 चेंडूंमध्ये जर का 40-35च्या वर सर धावा झाल्या, 40 पर्यंत धावांचा पल्ला गाठला तर सामना हा आपल्या बाजूने येण्यात कोणती मात्र
विजय गाठता येतो आणि त्याच पद्धतीने खेळ हा दोन्ही संघाला करावा लागेल. पुन्हा एकदा स्ट्रायकेटवर अमित कुपरला पण पाहतोय. राऊंड विकेट गोलंदाजी होते. 55 क्रॉस करून स्लोअर चेंडू पुन्हा एकदा यष्टी रक्षक याच्या हातामध्ये जातोय. निर्धाव चेंडू पडतोय. धाव संख्या स्थिर राहते. धाव संख्या होते 3. 5 चेंडूचा खेळ होतोय. 5 चेंडू मध्ये 1 बाद 3 अशी धाव संख्या. पुन्हा एकदा अमित कुपर सबसे ऊपर गेट पासची मार्क पर शिवराज लाकडे अच्छी गेट पासची कर्तव्य. नक्की सागरपुत्र अजगोली प्रीमियर लीग सुद्धा मित्रांनो अजगोली मध्ये सुरू आहे. मात्र 5 मार्चच्या या दर्यावर्दी प्रतिष्ठानच्या अंतिम दिवसासाठी आज ब्रेक ठेवलेला आहे. कारण आहे समाजाच्या या प्रतिष्ठानच्या स्पर्धेकरता आवर्जून सगळेजण चेंडू निर्धाव जातोय. धाव संख्या स्थिर राहते. पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या संपतीनंतर 3 धावा 1 बाद. कम ऑन डीजे सलमान डीजे. ग्रँड फायनलच्या दिशेने वाटचाल करणारा मोठा सामना आपण पाहता मित्रांनो. दुसरी सेमीफायनल सामना सागरपुत्र अजगोली विरुद्ध फैज 11 अबोली यांच्यामध्ये. नाणेफेकचा कौल जिंकल्यानंतर या ठिकाणी क्षेत्ररक्षण स्वीकारले सागरपुत्र अजगोली संघाने आणि पहिल्या षटकामध्ये शिवराज लाकडेने एक मोठा धक्का या ठिकाणी दिलाय. मोठा अडथळा या ठिकाणी दूर केला त्यामुळे सुमेध कदमच्या माध्यमातून आणि शिवराज चव्हाणचं प्रोत्साहन 1 षटक 3 धावा 1 गडी बाद करण्यामध्ये यश मिळते. तर दुसरं षटक पाहूया कुणाच्या हातामध्ये या ठिकाणी दिलं जात आहे. अर्थात गोलंदाज आलाय तो म्हणजेच सागरपुत्र अजगोली संघाकडून. यावेळी मात्र चेंडू हवेमध्ये पाहूया. चेंडूला हवेमध्ये विराम देण्यामध्ये यश मिळते. हो 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 प्रथमेश निमोणकर या ठिकाणी बॅक टू द ग्राउंड होतोय. चेंडू दिला मित्रांनो. वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसरं षटक. नवोदित गोलंदाज ज्या पद्धतीने अबोली संघामध्ये श्रेयश उकारडे हा नवोदित गोलंदाज जबरदस्त कमालीची गोलंदाजी करतो. त्याला तोडीसतोड उत्तर देण्यासाठी या ठिकाणी सागरपुत्र अजगोली संघाने पारसला या ठिकाणी या मैदानामध्ये आणलंय आणि पहिल्या चेंडूवर यावेळी प्रथमेश निमोणकर सारखा मोहरा या ठिकाणी गारद केलाय. सुंदर झेल या ठिकाणी पाहायला आपण प्रथमेश बॅक टू पाहिलं होतो आणि धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजेच 2 बाद 3. यावेळी मात्र ज्याचा या टेनिस क्रिकेटमध्ये गुहागरच्या टेनिस क्रिकेटमध्ये आवर्जून उल्लेख केला तो एक जबरदस्त आक्रमक विस्फोटक फलंदाज म्हणून ओळखला जातोय तो मकरंद पवार या ठिकाणी मैदानामध्ये येतोय. कैलासवासी स्वास्तिकी सीताराम पटेकर आईचे स्मरणार्थ कुमार साहिल सीताराम पटेकर यांच्याकडून 1111 रुपयाचं मंडळासाठी देणगी येते. तरी मी साहिल याचा आभारी आहे. नक्कीच अनेक दात्यांचा, कारण ही स्पर्धा माझी आहे, माझा गाव आहे आणि या दरदी प्रतिष्ठानशी आमचे अतिशय स्नेहाचे संबंध आहेत आणि म्हणूनच खारीचा वाटा का होईना म्हणून प्रत्येक जण हात पुढे करतात. या सर्व दात्यांना या मंडळाच्या वतीने मी धन्यवाद देतो. घेऊन जातो थेट मैदानावर. अर्थात पारस काय गोलंदाजी करण्याच्या इराद्याने यावेळी चेंडू हाताळतो मित्रांनो. नवोदित गोलंदाज आहे. कॉन्फिडन्स या ठिकाणी 100% भरलेला आहे तो म्हणजे पारस याच्यावर. तर अतिशय मोठा अनुभव, मोठ्या स्पर्धेचा अनुभव असलेला मकरंद पवार यावेळी ऑन होतोय तो म्हणजे स्ट्राईक साठी. तर नॉस्टिकला तो म्हणजे सबसे ऊपर जिसका नाम है कुपर मॅन फ्रॉम अबलोली अमित पवार. यावेळी मात्र मकरंद साठी दुसरा चेंडू असेल. यावेळी मात्र हो 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 सुंदर चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. ऑप्शनच्या जरूर बाहेर होता परंतु एवढा बाहेर नाही की पंचाने आपले दोन्ही हात समांतर करावे. एक डॉट चेंडू येतोय, बिंदू चेंडू येतोय. धावसंख्या मात्र रोखून धरले ती म्हणजे 1.2 षटकामध्ये 2 बाद 3 अशी धावसंख्या. काय सामना आपण पाहताय. चमचमती ट्रॉफी 50,000 रक्कम, त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचं 25,000 या दिशेने त्या मानाच्या स्पर्धेसाठी आपण फायनल मध्ये पोहोचण्यासाठी दुसरी सेमीफायनल सामना या ठिकाणी ऑन आहे मित्रांनो. सागरपुत्र अजगुले आणि फैज 11 मध्ये. पुन्हा एकदा पारसचा पुढचा चेंडू. यावेळी मध्ये हो 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 खराब फटका, खराब चेंडू म्हणावा लागेल आणि एक चांगला फटका म्हणावा लागेल तो म्हणजेच मकरंद पवार याच्याकडून.
सारख्या आक्रमक विस्फोटक फलंदाजाला तुला देऊन चालणार नाही. ज्या पद्धतीने तू सुमित कदमला त्याप्रमाणे प्रथमेशला ज्या पद्धतीने चेंडू टाकला होता त्या पद्धतीने तुला यावेळी चेंडू घ्यावा लागेल किंवा या अगोदरचा चेंडू जो टप्पा होता तो टप्पा तुला घ्यावा लागेल. अशा प्रकारचं यावेळी शिवराज म्हणा किंवा प्रणितने या ठिकाणी निश्चितपणे या ठिकाणी कानमंत्र दिला असेल. पुन्हा एकदा पारसचा पुढचा चेंडू यावेळी मात्र हलक्यात ढकलतोय. सेन्सेबल क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळतंय. टॅलेंट या ठिकाणी पाहते. मकरंद दुसऱ्या धावाचा प्रयत्न होता, थांबवलं जातं. अमित नो या ठिकाणी मला आपल्याला कोणताही धोका पत्करायचा नाहीये, कारण या षटकामध्ये एक सुंदर फटका तुझ्याकडून खेळला गेलाय आणि साहजिक एका धावसंख्येवर या ठिकाणी समाधान मानतोय तो म्हणजे मकरंद. आणि या एकेरी धावसंख्येने संघाची धावसंख्या बदलते 10 पर्यंत बदल. पहिल्या षटकामध्ये 3, आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 7 धावा खर्च करतोय तो म्हणजेच एका षटकाराच्या साथीने पारस. शेवटचे 2 चेंडू अर्थ 5वा चेंडू घेऊन पुन्हा 7 ते 8 फॉलांची धावती 55 क्रॉस करतोय पारस. यावेळी मात्र चेंडूची उंची कमी ठेवली होती. लेक्चरच्या दिशेने सिंगल धावता जरूर मिळणार आहेत. दुसऱ्याचा प्रयत्न होतो, पाहावं लागेल. येस नो यावेळी मात्र दुसऱ्या धावचा प्रयत्न होतोय आणि यावेळी मात्र सुरक्षित पोहोचतोय. काय धावगती घेतली होती. अर्थात काही क्षणासाठी वाटलं की डेंजर झोन मध्ये या ठिकाणी दिसतोय अमित पवार, परंतु चित्याच्या वेगाने यावेळी आपल्याला सुरक्षित केलं ते अमित पवारने आणि अशा प्रकारे 2 धावा जमा होत आहेत त्या अमितच्या खात्यामध्ये. आणि या दुहेरी धावसंख्येने अमित पोहोचतो वैयक्तिक 3 तर संघाची धावसंख्या बदलते 12 पर्यंत बदल. 1.5 षटकामध्ये 12 पर्यंत बदल. शेवटचा चेंडू, अंतिम चेंडू अर्थात दुसऱ्या षटकाला भैरवी घालणारा चेंडू या ठिकाणी घेऊन येण्यासाठी आपल्या बॉलिंगच्या मार्गावर तयारी करतोय तो पारस मॅन फ्रॉम अजगोली. तर यावेळी अमित पवार स्ट्राईकला आहे तो म्हणजे वैयक्तिक 3 या धावसंख्येवर खेळताना. पाहूया संघाची धावसंख्या आहे 1.5 षटकामध्ये 2 बाद 12 बाद झाला. फलंदाज सुमित कदम, पायचीत गोलंदाज शिवराज तर प्रथमेश निमुणकर, झेल बाद गोलंदाज पारस. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू. यावेळी मात्र रिव्हर्स फटका घ्यायचा होता, चेंडू पायावर आदळतोय. अर्थातच अपील निश्चितपणे होतं पण कॉन्फिडन्स नव्हता अपील मध्ये, कारण चेंडू पडण्यात थोडस बाहेरच्या दिशेने जाणारा चेंडू या ठिकाणी दर्शवतात ते पंच. अशा प्रकारे षटक क्रमांक 2 समाप्त होत आहे आणि दुसऱ्या षटकांत धावसंख्या पोहोचली ती म्हणजेच 2 बाद 13 अशी धावसंख्या. पारस 1 षटक 10 धावा 1 गडी बाद होत आहे. तोपर्यंत घेते एक छोटासा ब्रेक आणि ब्रेक नंतर ऐकूया पुन्हा एकदा नासिम यांना. अप्रतिम गोलंदाजी शिवराज लाकडे यांनी केली होती, मात्र दुसऱ्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी करत होता. मात्र रिव्हर्स अटेंड करताना नक्की थोडीशी चूक झाली ती गोलंदाज पारसच्या माध्यमातून आणि सर फुलटॉस चेंडू जो गेला आणि त्या चेंडूवर जो षटकार लागलाय त्यामुळे 5-11 अबलोली थोडीशी सापडलेली पाहायला मिळते. 12 चेंडूमध्ये 13 धावा काढलेल्या आहेत 5-11 अबलोली संघ. आता मात्र 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आतषबाजी करावी लागेल. दोन्ही संघाला येथे प्रशंसजनक खेळ हा करावा लागेल मित्रांनो. खरोखरच नक्कीच ही मोठी स्पर्धा आहे आणि नक्कीच प्रणित पालशेतकर सर प्रणित पालशेतकर बद्दल सुयोग आरेकर यांनी माहिती दिली आहे. विठू माऊली पंढरीच्या वारी करता चालत गेलेला आहे, त्यासाठी जोरदार टाळ्या मित्रांनो हो जाऊ दे. आणि सागरपुत्र अजगोली संघाचा प्रणित पालशेतकर विठू माऊलीच्या दर्शनाकरता पायी वारी काढलाय आणि खरोखरच त्याचं मनापासून मी आभार व्यक्त करतो. आणि ही विठू माऊलीच्या दर्शनाकरता तू गेलेला आहेस आणि या संपूर्ण आपल्या भारत देशामध्ये पाऊस जो कमी पडत आहे तो मोठ्या प्रमाणात पडू दे आणि नक्कीच तू प्रार्थना कर अशी तुझ्या संघासाठी सुद्धा. आणि आता आपण मात्र पुन्हा एकदा सामन्याकडे जाणार आहोत. आपण स्ट्राईक एंडला पाहतोय खरोखरच सबसे ऊपर अमित कुपर, ज्यानं अजूनही फलंदाजी केलेली नाहीये. अप्रतिम फलंदाजी ज्याच्यामध्ये भरलेली आहे. आपण पाहिलं असेल क्वार्टर फायनलच्या अगोदरपर्यंत जेवढे 5-11 अबलोली संघ हा जिंकलेला आहे त्यामध्ये मोलाचा पाटा अमित पवारचा है. ओवर द विकेट गेंद पाजी फिर से एक बार अंपायर को क्रॉस करके शॉर्ट पिच गेंद. अंपायर का इशारा यहाँ पर स्पेयर का जरूर आएगा. 1 रन मिलेगा. रन संख्या ट्रिपल रन संख्या देखी जाए तो 14 रन होते हुए. नक्कीच सामना अटीतटीचा आहे. ग्रैंड फिनाले साठी मित्रांनो सामना है. इनामी राशि जीतने वाला मुकाबला है. अंतिम मुकाबले के लिए मुकाबला चल रहा है. ग्रैंड फिनाले के लिए इनामी राशि जीतने के लिए ये मुकाबला बहुत ही महत्वपूर्ण है. मनीष को हम देख रहे हैं गेंदबाजी मार्ग पर है. सागर पुत्र अजगोली का ये महत्वपूर्ण कोहिनूर है. इस समय किस प्रकार गेंदबाजी करेंगे ऋतिक, यहाँ पर किस प्रकार गेंदबाजी करेंगे ये हम देखेंगे. फिर से एक बार और द विकेट गेंदबाजी अंपायर को क्रॉस करके डाली हुई गेंद. पिच पे शॉर्ट पिच गेंद, कैच लपकेगा नहीं. गेंद जाएगी सीमा रेखा की ओर 4 रन के लिए. कम ऑन डीजे. तुझी पांडुरंगा निरोप हा माझा त्या
नहीं होती, चांद के बिना रात नहीं होती, बिन बादल बरसात नहीं होती और अमित कुपर के बिना छगे चौवों की बरसात नहीं होती। अच्छा बल्लेबाज अमित कुपर सबसे ऊपर माना जाने वाला, गेंदबाजी पर प्रहार करता हुआ, चौवा जडता हुआ, नक्कीच 5 धावा खर्च करतोय ऋतिक तिमसेकर, ज्याने अनेक स्पर्धा आपल्या गोलंदाजीवर, अनेक पराक्रम आपल्या गोलंदाजीवर हे घडित केलेले आहेत। आज या क्षणाला कोणत्या प्रकारे गोलंदाजी करतोय हे पाहणार आहोत। स्ट्राइक रेटवर अमित पवार है, गोलंदाजी बार पर ऋतिक तिमसेकर, ओवर द विकेट गेंदबाजी फिर से एक बार शॉट पिच गेंद को उड़ाया, गेंद जाते हुए तार मंडल में going on, come on DJ। मित्रांनो, जर आकाशाला स्पर्श करायचा असेल तर धैर्य हे आकाशापेक्षा उंच असले पाहिजे, त्या पद्धतीने गोलंदाजी होते। धावसंख्या होती ती 24। तिसऱ्या षटकातील 2 चेंडू खर्च होत आहेत। धावसंख्या होती 24, 2-5, 24 अशी धावसंख्या। सुमित तंबूत परतलाय, प्रथमेशने निमोणकर तंबूत परतलाय। 2 मोठे मासे गळाला लागलेले असताना अप्रतिम गोलंदाजीचा नजराणा आपण पाहिला होता तो शिवराज लाकडेच्या माध्यमातून, ज्याच्या माध्यमातून अप्रतिम गोलंदाजी होताना एक महान खेळाडू, अर्थातच ज्याने या स्पर्धेमध्ये क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये सुमेध सारखा खेळाडू हा तंबूत परतवला, ज्याने अप्रतिम फलंदाजी केली होती। 5-11 अबलोली करता सुमेधने क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये त्याला तंबूत परतलं आणि कुठेतरी आपल्या संघाची पकड या सामन्यावर निर्माण केली होती। मात्र आता कुठेतरी सामना थोडासा आपल्या बाजूने जो होता तो थोडासा मागे येताना पाहायला मिळतोय। मात्र सामना गेलेला नाही, सामना अजूनही शिल्लक आहे। सामना समीकरण आहे, समोरच्या संघाची फलंदाजी आहे। 4 षटकांचा सामना आहे, 4 षटकांमध्ये धावसंख्या उभारावी लागेल। या मंडळाच्या महिला भगिनी येत आहेत, जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं आपण स्वागत करणार आहोत। खरोखरच दर्यावर्दी प्रतिष्ठान म्हटलं तर सर्व लहान मोठे वयस्कर सर्वांना एकत्र घेऊन आणि गावाला सोबत घेऊन चालणारा हा प्रतिष्ठान आहे मित्रांनो। आणि एक महत्वाची बाब म्हणजे याच एक प्रतिष्ठान असं आहे ज्यांच्या नावावर हे मैदान आहे आणि संपूर्ण जिल्ह्याला आणि संपूर्ण महाराष्ट्राला खेळण्याची संधी हे मैदान आणि हे मंडळ देत असतं मित्रांनो। ओव्हर द विकेट गोलंदाजी, फुलटॉस चेंडू, खराब चेंडूवर पुन्हा एकदा प्रहार होतोय, चेंडू जातोय सीमा रेखा पार। इशारा येतोय, 59 धावा असणारा फ्री हिट आहे। हिट में सहा धावा, एकूण 7 धावा। मंडळाचं असं इथं नियम आहे की चेंडू जरी वायरीला लागला आणि षटकाराच्या बाहेर गेला तर षटकार आहे, आत पडला तर डेड आहे। मग हॅलो बाउंड्री लाईनच्या आतमध्ये जर वायरला कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण झाला चेंडूला तर तो डेड चेंडू असणार आहे। जर बाउंड्री लाईनच्या बाहेर वायरीला जर चेंडू लागला असेल तर नक्कीच या ठिकाणी 6 धावा मिळणार आहेत फलंदाजी करणाऱ्या टीमला। त्या ठिकाणी आपले कार्यकर्ते आहेत, संजय वासावे आहे, त्या ठिकाणी ज्ञानेश्वर पाटील आहे, त्याच्यामुळे कोणतीही भीती नाही। त्या ठिकाणी त्यांनी बरोबर धरलंय आणि आपल्याला 6 धावांचा डिसिजन या ठिकाणी दिलाय। धन्यवाद। नक्कीच 2 चेंडू मध्ये तब्बल असीम 18 धावा खर्च करतोय 2 चेंडू मध्ये।
आणि पुन्हा त्यावर बोनस रूपामध्ये फ्री हिट, अर्थातच फ्रीटचा चेंडू यावेळी मात्र जोरदार कमबॅक निश्चितपणे करतोय. एक डॉट चेंडू येतो, बिंदू चेंडू येतोय. आता मात्र पुन्हा एकदा बॅक टू येथे गोलंदाजी पाहायला मिळते. अर्थातच आपण पाहतोय ऋतिक टिमसेकरच्या माध्यमातून धावसंख्या झटपट बदलली. धावसंख्या होते 31, अजूनही 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 9 चेंडू मध्ये किती धावा उभारल्या जातात ते आपण पाहणार आहोतच. पावसाळी स्पर्धा मित्रांनो, पावसाळी स्पर्धेमध्ये अनेक थरार, अनेक विक्रम आपण पाहिले आहेत. कालच्या सत्रामध्ये तिरुपती सावर्डे संघ जो मातब्बर संघ या स्पर्धेचा गणला जात होता, तो संघ पहिल्याच सामन्यात पराभूत होतोय. अजित मोहितेचा भरणा असलेला रत्नागिरीचा संघाचा सामना पाहिला असेल, संघ पराभूत होऊन तंबूत परतलेला घरी गेलेला आहे. मात्र या स्पर्धेचा विशेष आहे, नवनवीन संघ हे ग्रँड फिनाले खेळताना मित्रांनो आपल्याला दरवर्षी पाहायला मिळतात. खरोखरच मोठी स्पर्धा मित्रांनो आपण पाहतोय आणि सेमी फायनलचा दुसरा थरार आहे. अर्थातच 5-11 अबलोली नासिमबाई साली यांचा संघ पाहतोय, तो सागरपुत्र अजगोली या संघाचं क्षेत्रक्षण आपण पाहतोय. सेमीफायनलचा दुसरा थरार आहे मित्रांनो. ग्रँड फिनाले यानंतर होणार आहे. ग्रँड फिनालेसाठी विलास स्ट्रायकर चिपळूण संघ नक्कीच आपण पाहिलं असेल फायनल मध्ये प्रवेश करता करता हरला आणि अर्थातच TWJ संघ या सामन्यावर पकड करून ग्रँड फिनाले मध्ये प्रवेश केलाय मित्रांनो. अर्थातच या सामन्यात विजयी होणाऱ्या संघाबरोबर TWJ संघ मातब्बर संघ आहे, ज्याने आकाशची फलंदाजी क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये ज्याने पाहिली असेल. खरोखरच अविस्मरणीय फलंदाजी आकाशच्या माध्यमातून झाली होती, कारण 1 चेंडू आणि 6 धावांची गरज होती विजयासाठी TWJ चॅम्पियन संघाला. आणि समोरचा संघ होता दापोली 11, जो गेल्या वर्षीचा विजेता या स्पर्धेचा संघ होता. आणि या सामन्यामध्ये 1 चेंडू आणि 6 धावांची गरज होती. दापोली 11चा मातब्बर संघ एक बलाढ्य संघ म्हणून गणला जात होता. 1 चेंडू आणि 6 धावांची गरज होती आणि दापोलीचाच खेळाडू आकाश जो TWJ तून बिलॉंग करतो, 1 चेंडू 6 धावावर 6 धावा काढून आपल्या संघाला सेमीफायनल मध्ये प्रवेश करून दिला होता. धावसंख्या होती 33. अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू आहे. 33 धावा झालेल्या आहेत. एकूण 7 धावांचा खेळ बाकी आहे. 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 7 चेंडू मध्ये किती धावा उभारतात 5-11 अबलोले हे आपण पाहणार आहोत. ओवर द विकेट गेंदबाज फिर से एक बार ऋतिक टिमसेकर अपने खेमे से बड़ी गेंद डालने का प्रयास करते हुए अंपायर का इशारा वाइड का तब्बा. रन संख्या ट्रबल होती है. रन संख्या देखी जाए तो 34 रन, लॉस ऑफ 2 विकेट. अभी भी ब्रेक है, ब्रेक में कुछ बाकी है, खेल अभी चलना है, इतिहास बनना है, इतिहास बनेगा जरूर. वाइड का इशारा अंपायर का जरूर. 1 रन की उपलब्धी आहे, 34 रन. अजूनही 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 7 चेंडू मध्ये किती धावा काढल्या जातात हे आपण पाहणार आहोत. लहरों से डरकर नैया पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. कोशिश करोगे तो कुछ पाओगे. अनेक विश्वविक्रम या मैदानामध्ये पाहिलेले आपण. नक्कीच रत्नागिरीचा संघ अनेक वेळा हा ग्रँड फिनाले मध्ये असतो. त्यानंतर आपण पाहिलं तर मालवणचा संघ, बेंगुर्लाचा संघ हा अनेक वेळा ग्रँड फिनाले मध्ये असतो. अब्दुल कादिर संघ असेल, महापुरुष संघ असेल, मोठमोठे संघ हे नक्कीच या स्पर्धेवर दावा ठोकतात. तिरुपती सावर्डे संघ असेल. मात्र हे सर्व संघ मित्रांनो तंबूत परतले. तर नवीन संघ आज या स्पर्धेमध्ये ग्रँड फिनालेसाठी सज्ज झाले. पंचांचा इशारा षटक समाप्तीचा येतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली आहे 2 बाद 35. यानंतर पुन्हा एकदा मधुर संगीत आपण DJ सलमानच्या माध्यमातून ऐकणार आहोत. अहिल्या मातनाक वहिनी आणि सुचिता मातनाक वहिनी यांचं आगमन झालं. दर्यावती प्रतिष्ठान तर्फे त्यांचं सर्व महिलांचं पुन्हा एकदा मी या ठिकाणी टाळ्यांच्या गजरामध्ये हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद. DJ थँक्यू. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मनीष गोलंदाजी पर आलेला आहे. आपण पाहतोय मनीष गोलंदाजी मार्कवर, अमित कुपर स्ट्राईक हेडवर आहे. आणि नक्कीच क्रिकेटच्या मैदानात मागे कधी फिरायचं नसतं, जिंकता ना आले म्हणून
लढणं कधी सोडायचं नसतं. सुंदर चेंडू, पुन्हा एकदा स्लोअर चेंडू टाकण्यात यशस्वी होतोय. निर्धाव चेंडू पडतोय. स्ट्राईक नंबर अमित कुपर आहे, ज्यानं अप्रतिम भेदक फलंदाजी या सामन्यामध्ये 5-11 अबलोलीच्या माध्यमातून मित्रांनो केलेली आहे, ज्याने अनेक स्पर्धा, अनेक सामने, अनेक बाले किल्ले त्याने लढवले आहेत आणि विजय सुद्धा करून दाखवले. तोच अमित कुपर, ज्याला सगळ्यात उपर असं म्हटलं जातं सावंत सरांच्या भाषेमध्ये. आज पुन्हा एकदा अमित कुपर फलंदाजी करतोय. नक्कीच गोलंदाजीचा भेदक वार आपण पाहतोय. सुंदर चेंडूवर सुंदर प्रहार, चेंडू जातोय सीमा रेखा पार. उसे छक्का कहते हैं और जिन्होंने यहाँ पे छक्का जड़ा है उसे अबलोली गांव का हुकुम का इक्का कहते हैं. अमित कुपर सबसे ऊपर. जोरात टाळ्या होत होत्या मित्रांनो. सर्वात जास्त मालिकावीरचा पुरस्कार जर कोणी पटकवलाय सावंत सर, तर सावंत सर कायमच सांगतात की सर्वात प्रथम गुहागर मध्ये नाव येतं ते अमित कुपर. और द विकेट गेंदबाजी फिर से एक बार हल्के कदमों से दौड़ना शुरू किया. फिर से एक बार वही शॉट, वही करार, वही दरारा. एक्शन रिप्लाई. Come on, Bagfir. थँक्यू. पाटलांचा राडा मात्र वाडा कोणी गाजवलाय आणि राडा कोणी केलाय तो अमित पवारने. 35 धावसंख्येवर आउट होतोय आणि नक्कीच मनीषने येथे बाद ठरवलाय. झेल अप्रतिम टिपलेला आहे, खरोखरच सुंदर झेल टिपलेला आहे. समय पे साथ देव अपना है, बाकी सब सपना है. दरम्यान लेग साइडला आमच्या वाडीमध्ये जे बॉल जातात, उत्तुंग षटकार वाडीमध्ये जे जात आहे ते बॉल आणण्याचं कामचा दर्यावती प्रतिष्ठानचा तरुण कार्यकर्ता आशिष भाईनाक त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे करतोय. आशिष भाईनाक, अशाच प्रकारे तू आपले व्यवस्था कर. छानपैकी तुझी ते काम करतोस आहे तिथे. प्रेक्षकांना विनंती आहे, कृपया जर रिक्षा येते बघा तिला वाट करून द्या, जेणेकरून सामन्याला आपलं लवकरात लवकर सुरुवात होईल. ज्ञानेश्वर पाटील, संजय वासळे तुम्ही आहात, व्यवस्था करा. आणि आशिष भाईनाक, तू ज्याप्रमाणे आतापर्यंत असंच कार्य करत आलास तसंच ते कार्य कर, जेणेकरून आपल्याला लवकरात लवकर बॉल तिथून आणता येईल. तुझ्या कार्याला सलाम. धन्यवाद. शेवटचा चेंडू गुहागर का बाहुबली स्ट्राइकेट पर है. 6 चेंडू मध्ये अप्रतिम 6 षटकार याच मैदानावर ठोकणारा खेळाडू आहे. चेंडू मात्र आता आपण पाहतोय मिस फिल्डिंग होते, 1 धाव पूर्ण होते आणि चेंडू जातोय सीमा रेखा पार. किती सुंदर रंगाचा जबला, आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगाचा जबला.
13 या धावसंख्येवर दुसरं षटक समाप्त झालं होतं आणि उर्वरित 2 षटकामध्ये म्हणजे तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये तब्बल 38 धावा या ठिकाणी खर्च करायला लावले अबोली संघाने. ऋतिक तिमसेकरला 22 धावा तर मनीष पावसकरला 16 धावा या ठिकाणी खर्च करायला लावल्यात आणि म्हणूनच शेवटच्या तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये 38, पहिल्या 2 षटकामध्ये 13, म्हणूनच चौथ्या षटकानंतर संघाची धावसंख्या फलकावर आपण पाहिलात 51 आणि विजयासाठी 52 धावाचं उद्दिष्ट दिलं गेलंय ते म्हणजेच सागरपुत्र अजगोली संघाला. आणि हे 52 धावाचं उद्दिष्ट घेऊन सलामी जोडी या ठिकाणी मैदानामध्ये जाताना मी पाहतोय. मनीष पावसकर, मित्रांनो, मनीष पावसकर हा गुहागर तालुक्यातील खारवी समाजातील एक आक्रमक विस्फोटक फलंदाज ओळखला जातो. क्षमता त्याच्यामध्ये आहे, काही अर्धशतक ही त्याच्या नावावर आहेत. सुनील पाटील, जरा सामना थोडा वेळ थांबवायचा. एंट्री करताना मित्रांनो, थोडा वेळ आपण हा सामना थांबवलेला आहे. दर्यावर्दी, त्याचं कारण असं, दर्यावर्दी प्रतिष्ठानचा आधारस्तंभ, दर्यावर्दी प्रतिष्ठानचे सर्वसेर्वा, दर्यावर्दी प्रतिष्ठानचे संचालक, या दर्यावर्दी प्रतिष्ठानचे माजी उपाध्यक्ष, खारवी समाज नागरी विकास सहकारी पतपेढीचे अध्यक्ष आणि सागरी कोकण सीमा मंच रत्नागिरी यांचे अध्यक्ष सन्माननीय पावरी साहेब यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं हार्दिक स्वागत करूया. दर्यावर्दी प्रतिष्ठानचे संचालक, दर्यावर्दी प्रतिष्ठानचे सर्वसेर्वा, आमचं कोणतंही काम असेल ते आवर्जून करणारे दर्यावर्दी प्रतिष्ठानचे सर्वस्व संतोषजी पावरी साहेब यांचं आगमन झालंय. बजावडीचे अर्थातच सलामी जोडी या ठिकाणी मैदानामध्ये आहे. स्ट्राईकला आहे तो निखिल कटनाक. हा ही गुहागर तालुक्यातील एक जबरदस्त आक्रमक फलंदाज म्हणून ओळखला जातो. याच्या नावावर सुद्धा कमी चेंडूमध्ये अधिक धावांचं समीकरण. पहिला चेंडू असेल अमित पवारचा. पहिल्या चेंडूवर यावेळी मात्र 1 बाउंस चेंडू जातो सीमारेषेबाहेर. नोचा इशारा येतोय. 5 धावा या ठिकाणी काउंट कराव्या लागतील. पहिल्या चेंडूवर अमित पवारला पहिल्या चेंडूवर सीमारेषे बाहेर घेऊन जातोय तो म्हणजेच निखिल कटनाक. आपल्याला एक विनंती असेल, तिथे चेंडू आल्यानंतर क्षेत्ररक्षकाला कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. रस्त्यावरचे प्रेक्षक मयूर त्यांच्यावर लक्ष ठेवा. थँक्यू डीजे. अर्थातच यावेळी मात्र आक्रमक विस्फोटक फलंदाजी करावी लागेल कारण विजयासाठी तब्बल 52 धावा फलकावर लावा लागतील. त्या म्हणजेच यावेळी सागरपुत्र अजगोली संघाला. पुन्हा एकदा या षटकात दुसरा चेंडू. यावेळी मात्र पुन्हा एकदा भिरकावून देतो 6 धावांसाठी. वा भाई वा, निखिल कटनाक ऑन फायर. चेंडू झालं फरार. 6 धावांसाठी जबरदस्त आक्रमक फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. ज्यावेळी मित्रांनो सेमीफायनलचा सामना 2 कोणत्या संघामध्ये होणार याची जेव्हा चर्चा चालू होती तेव्हा सर्वजण म्हणत होते यावेळी अर्थातच फैज 11 अबोली संघ हा
जड जाईल तो म्हणजेच सागरपुत्र अजगोली संघाला. पण मी सागरपुत्र अजगोली संघाला निश्चित सांगेन, आयुष्यात सर्वात मोठा आनंद म्हणजे जो तुम्हाला जमणार नाही असं तुम्ही लोकांना वाटत असतं ते तुम्ही करून दाखवण्यामध्ये यावेळी मात्र हा खरा आनंद असेल आणि तो आनंद ते साध्य तुम्ही करायचं आहे, अर्थात सागरपुत्र अजगोली. कारण लोक काय म्हणतात त्यापेक्षा तुम्ही काय करून दाखवणार आहात याला खूप महत्व आहे. निखिल कटनाक यावेळी षटकाराने धाव संख्या झटकन बदलते, धाव संख्या पोहोचते ती म्हणजे 11 पर्यंत बदल. पुन्हा एकदा अमिताचा या षटकात पुढचा चेंडू. यावेळी मात्र सेन्सेबल क्रिकेट पाहायला मिळत आहे. ओहो, यावेळी मात्र खराब थ्रो म्हणावं लागेल. पाहूया यावर दुसरी धाव घेण्याचा मोह यावेळी. हो हो हो, डायरेक्ट हिट जर या ठिकाणी झाली असती तर यावेळी काहीसा किंचितचा यावेळी मात्र बाहेर पकडला गेला असता, काही सेंटीमीटर मध्ये बाहेर पकडला गेला असता तो म्हणजेच मनीष पावसकर. अर्थातच सागरपुत्र संघासाठी दिलीप जाक्कर यांच्याकडून प्राइज ऑन झालाय. प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं प्राइज ऑन झालंय. ते दिलीप जाक्कर उप शान जाक्कर, मॅन फ्रॉम आई अग्निदेवी पालशेत. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 13 पर्यंत बदल. यावेळी करावा लागेल, मेहनत करावी लागेल, घाम घालावा लागेल, परिश्रम करावा लागेल. मित्रांनो, क्षेत्र कोणते असू दे, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट जर प्रामाणिक असतील तर यशाला पर्याय नाही. या ठिकाणी तुम्हाला जिंकायचं असेल तर कष्ट करावेच लागतील. पुन्हा एकदा अमित याचा पुढचा चेंडू निखिलसाठी. यावेळी मात्र अलंग काळपेचा फटका पाहायला मिळतोय. नॅशनल अडथळ्यामुळे चेंडूला थोडासा विराम निश्चित मिळालाय. एकच धाव या ठिकाणी जमा होणार आहे ती म्हणजे निखिलच्या खात्यामध्ये आणि निखिल पोहोचतो या एकेरी धावसंख्येने 14 धावसंख्येवर. प्रदीप पटेकर आणि सागर हेदवकर यांच्याकडून सुद्धा प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचा प्राइज ऑन झालंय. तर दिलीप उर्फ शांताकर यांच्याकडून 100 रुपयाचा प्राइज ऑन आहे. धावसंख्या पोहोचली 14. 3 चेंडू मध्ये अमित जो गुहागर तालुक्यातील सर्वश्रेष्ठ गोलंदाज समजला जातो, सबसे ऊपर जिसका नाम है कुपर मॅन फ्रॉम अबलोली, याच्यावर आक्रमण चढवलंय ते म्हणजे निखिल कटनाक याने. आता मात्र मनीष याच्या नावावर 2 अर्धशतक आहेत मित्रांनो, तोच मनीष. यावेळी मात्र ओहो, अर्थातच या ठिकाणी निश्चितपणे निर्णय पेंडिंग आहे. मनीष पावसकर मात्र स्ट्राईकला होता, नॉन स्ट्राईकला आहे तो म्हणजेच निखिल कटनाक. एक चांगला निर्णय निश्चितपणे येईल मित्रांनो. अर्थातच यावेळी पंच दोन्ही एकत्र येतात. मी जे पाहिलं ते तू पाहिलंस का? यावेळी मात्र हलकीशी एज घेऊन यावेळी मनीषच्या बॅटला स्पर्श करून चेंडू गेला होता तो म्हणजेच यावेळी गुहागरचा बाहुबली, धिप्पाड देहष्टीचा, ज्याचं वर्णन निश्चितपणे अफजल खानाच्या प्रमाणे करावं मित्रांनो. एवढ्या ताकदीचा यावेळी बाहुबली यावेळी मात्र स्वतःला हवेमध्ये झोकून दिलं होतं. जीवाची पर्वा न करता यावेळी मनीष सारखा मोहरा टिपला मित्रांनो. हा मोठा मासा, अर्थातच अजगोलीच्या समुद्रातील घोल मासा यावेळी अडकलाय तो म्हणजेच अबलोलीच्या जाळ्यामध्ये आणि मनीष पावसकर यावेळी बॅक टू द पॅव्हल होतोय. कमॉन डीजे. तुम्ही नादच केलाय ते मनीष बाद झाल्यानंतर यावेळी मैदानामध्ये पाठवलं जात आहे. नवीन फलंदाज येतोय ज्याचं नाव आहे आर्यन. मित्रांनो, नवोदित खेळाडूमध्ये याला निश्चितपणे संधी दिली गेली की अर्जनला आज मात्र करावं लागेल कारण मनीष बाद झाल्यानंतर प्रणित पालशेतकरची उणीव निश्चितपणे भासू शकते मित्रांनो. त्याच्याकडे सुद्धा जबरदस्त शैलीदार फलंदाज म्हणून ओळखला जातोय. पुन्हा एकदा आर्यनसाठी पुढचा चेंडू असेल. यावेळी मात्र हलक्या हाताने ढकललं जात आहे. सिंगल धाव या ठिकाणी जमा होईल आर्यनच्या खात्यामध्ये. अर्थातच आर्यनने आपलं अकाउंट ओपन केलं 1 या धावसंख्येने. संघाची धावसंख्या 1 ने बदलते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 15 पर्यंत बदल. जिंकण्यासाठी निश्चितपणे 52 धावाचं उद्दिष्ट दिलं गेलंय. जवळजवळ 13 ची सरासरी या ठिकाणी मेंटेन करावी लागेल, परंतु आतापर्यंत 15 धावा. यावेळी पुन्हा एकदा 1 बाउन्स चेंडू यावेळी कलेक्ट केला जातोय आणि या एकेरी धावसंख्येने संघाची धावसंख्या बदलते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 16 पर्यंत मजल. पहिलं षटक समाप्तीची घोषणा होते पंच कैलास प्रणकर यांच्या माध्यमातून. अमित पवारचं पृथक्करण
एक षटक 16 धावा 1 गडी बाद करण्यामध्ये यश मिळतंय. पाहूया दुसऱ्या षटकासाठी या ठिकाणी प्लॅनिंग केला जातोय तो म्हणजेच अबलोली व्हाईस 11 अबलोली संघाकडून कोणाच्या हातामध्ये या ठिकाणी चेंडू दिला जाईल याचा निर्णय होईपर्यंत मी जातोय सन्मान. दरम्यान असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय सचिनजी जाधव यांचं आगमन झालेलं आहे. मी दर्यावती प्रतिष्ठानतर्फे आपलं हार्दिक स्वागत करतो आणि आपल्याला विनंती करतो की आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं, पॅव्हलियनमध्ये यायचं आहे. गोहगर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय सचिनजी जाधव आणि त्याचप्रमाणे आमच्या पालशेत ग्रामपंचायतीचे सदस्य आणि प्रत्येक वेळी आमच्या दर्यावती प्रतिष्ठानला मदत करणारे सन्मान्य पंकजी बिर्जे हे या ठिकाणी उपस्थित आहेत. दर्यावती प्रतिष्ठानतर्फे आपलं सगळ्यांचं दोघांचंही हार्दिक स्वागत. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करूया. सचिनजी जाधव आणि पंकज शेठ बिर्जे यांचं या ठिकाणी आगमन होतंय. दर वेळेला पंकजजी बिर्जे दर्यावती प्रतिष्ठानसाठी मोठी आर्थिक मदत करत असतात. त्यांचं सहकार्य चांगलं सहकार्य असतं आणि म्हणूनच आमचे विविध कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतात. थँक्यू सर. यावेळी गुहागर तालुका क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष सचिनजी जाधव यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्याचप्रमाणे पंकजजी बिर्जे यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. मंडळातर्फे मी त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. अर्थातच घेऊन जातोय थेट मैदानावर. अमन कदमच्या हातामध्ये यावेळी चेंडू दिलाय. अर्थात यावेळी वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक 47 नंबरची जर्सी प्रदान केलेला अमन गुहागर तालुक्यातील हा सुद्धा मित्रांनो एक जबरदस्त गोलंदाज म्हणून ओळखला जातोय. काही वेळा मध्य फळीला येऊन आक्रमक फलंदाजी करू शकतो तोच अमन. पहिला चेंडू उजव्या हाताने मारा करेल. यावेळी मात्र जोरदार प्रहार, परंतु बॅट चेंडूचा म्हणावा तेवढा उचित संपर्क करू शकला नव्हता आर्यन. एक धाव या ठिकाणी आर्यनच्या खात्यामध्ये जमा होते आणि या एकेरी धावसंख्येने संघाची धावसंख्या बदलते 18 पर्यंत बदल. जिंकण्यासाठी तब्बल 52 धावापर्यंत पोहोचणं निश्चितपणे या ठिकाणी प्रयत्न केला जातोय तो म्हणजेच सागरपुत्र अजगोली संघाकडून. पुन्हा एकदा 7 ते 8 पावलांची धावगती. पंच कैलास पेडकर यांच्या डाव्या बाजूने मारा करतोय उजव्या हाताने खेळणाऱ्या निखिल कटनासाठी. ओहो, ब्लॉकचा वापर केला होता. योग्य वेळी बॅट आणि चेंडूचा संपर्क करू शकला. अर्थात दुसऱ्याचा प्रयत्न होतोय. 2 धावा या ठिकाणी सहज घेतात. तिसऱ्या धावचा प्रयत्न निश्चित होणार यात काही शंका नाहीये. एक अवांतर धाव या ठिकाणी जमा होईल आणि या 3 धावाने संघाची धावसंख्या बदलते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 21 पर्यंत मजल. 18 या वैयक्तिक धावसंख्येवर खेळतोय तो म्हणजेच निखिल कटनाक. जीत उसी की नहीं होती जो ज्यादा ताकतवर होता है, जीत उसी की होती है जो मैदान पर अंत तक डटे रहता है. यहाँ निखिल कटनाक को अंत तक डटे रहने की आवश्यकता है. निखिल कटनाक वैयक्तिक 6 चेंडू मध्ये 18 या धावसंख्येवर खेळतोय तर संघाची धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 21 पर्यंत मजल. 1.3 षटकामध्ये मेहनत निश्चितपणे करतोय अमन. तेवढीच मेहनत या ठिकाणी करावी लागेल आर्यनला, साथ द्यावी लागेल ती म्हणजेच निखिल कटनाकला. पुन्हा एकदा पंचांच्या डावेतून मारा करण्यासाठी सज्ज झालाय उजव्या हाताने, तर उजव्या हाताने बंद करण्यासाठी सज्ज झालाय तो म्हणजेच आर्यन मॅन फ्रॉम अजगोली, सागरपुत्र अजगोली. यावेळी मात्र सुंदर प्रहार पाहायला मिळतोय. गोईंग 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 चेंडू जातो सीमा पार. 6 धावांसाठी थँक्यू.
झालाय. प्लीज जरा लक्ष द्या. कोणत्याही संघाला या ठिकाणी अडथळा होणार नाही की कोणाचा फायदा होणार नाही याची आपण काळजी घ्या. कारण गुहागरचे क्रीडासिक हे दर्दी आहेत आणि म्हणूनच या ठिकाणी गर्दी करून जमलेले आहेत आणि म्हणूनच आम्ही आपला सन्मान करतो आणि विनंती करतो. या षटकाने धावसंख्या झटकन बदलते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 27 पर्यंत मजल. जिंकण्यासाठी अजूनही फक्त आणि फक्त 25 धावांची गरज आहे आणि चेंडू किती शिल्लक आहेत याचं जर काउंटिंग आपण केलं तर 14 चेंडू आणि विजयासाठी 25 धावांची गरज आहे. 14 चेंडू आणि 25 धावा. अर्थातच नक्कीच गुहागरची सुप्रीमो स्पर्धा किंवा गुहागरचा पावसाळी हंगामातील वर्ल्ड कप म्हणायला दर्यावती प्रतिष्ठानचा अर्थातच मोठी मानाची स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय. साहेब या ठिकाणी सांगतो सुप्रीमो या ठिकाणी म्हणेल वर्ल्ड कप आहे. हॅलो, अर्थातच नाव कोणतेही द्या मित्रांनो, एक जबरदस्त आयोजन नियोजन या ठिकाणी दर्यावती प्रतिष्ठानकडून आपण दरवर्षी पाहतोय. अर्थातच 14 चेंडू आणि विजयासाठी 25 धावांची गरज. आर्यन या ठिकाणी टेकन देता देता एक मोठा फटका सुद्धा खेळण्यामध्ये माहिर या ठिकाणी दिसतोय. तो सांगतोय मी सुद्धा चांगली फलंदाजी करू शकतो. अमन पुन्हा एकदा राईट हँड ओव्हर मारा करतोय. यावेळी मात्र सुंदर फटका. एक धावता जरूर मिळेल. दुसऱ्याचा प्रयत्न होतो का पाहायला गेला. हो, फ्लमिंग होत आहे. थोडासा हडपड झाली आणि त्याचा या ठिकाणी 2 धावाने उठवला जातोय तो म्हणजेच अजगोली संघाकडून. आणि या 2 धावाने आर्यन पोचतोय 4 चेंडू मध्ये 10 धावसंख्येवर, तर 6 चेंडू मध्ये 18 धावसंख्येवर खेळतोय तो म्हणजेच निखिल कटनाक. 13 चेंडू आणि विजयासाठी 23 धावांची गरज आहे. 13 चेंडू आणि 23 धावा. जर चेंडू आणि धावा यांचं जर कंपॅरिझन करायचं झालं तर फक्त आणि फक्त 10चा गॅप आहे मित्रांनो. हा 10चा गॅप या ठिकाणी तोडावा लागेल तो म्हणजेच अजगोली संघाला. पुन्हा एकदा अमन निघालाय. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय. उजव्या हाताने यावेळी करण्याचा वापर केला होता परंतु यावेळी मात्र सिंगल धाव दुसऱ्याचा प्रयत्न होतो का पाहायला गेलं. यावेळी मात्र दुसरी धाव. हो हो हो, डायरेक्ट हिट या ठिकाणी पाहायला मिळते आणि आर्यन सारखा मोहरा या ठिकाणी गारद होतोय. दुसरा गडी मैदानाच्या बाहेर जातोय. तर धावसंख्या पोहोचली ती म्हणजेच 2-30 अशी धावसंख्या. थँक्यू. यावेळी मात्र ऋतिक तिमसेकर मैदानामध्ये येतोय. अर्थातच सागरपुत्र अजगोली संघासाठी प्रदीपजी पटेकर, सागरजी हेदवकर यांच्या माध्यम आणि दिलीप जाकर यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचा प्राइज ऑन झालाय. अर्थातच मगाशच्या षटकाराने विन झाला आर्यन, तर या अगोदर निखिल कटनाक सुद्धा यावेळी 300 रुपयाचा मानकरी झालाय मित्रांनो. प्रत्येकी 100 तर आर्यनला मिळतात 100 असे 300 रुपये. निश्चितपणे गुगल पे, फोन पे, पेटीएम यांच्या माध्यमातून किंवा कॅश काही मिळू शकतं. श्रेयश उपकर्डे या ठिकाणी येतोय. वैयक्तिक पहिल्या संघाचं 3रं षटक. 12 चेंडू आणि विजयासाठी 22 धावांची गरज आहे. काय निखिल एक हाती किल्ला लढवतोय. निखिल साठी या षटकातील पहिला चेंडू असेल. यावेळी मात्र ओ हो हो जोरदार प्रहार करायचा होता. थोडं ऑफसाईडच्या साईडला या ठिकाणी शपल करून लेग साईडच्या दिशेने खेळायचं होतं ते म्हणजेच निखिल कटनाकला एक डॉट चेंडू येतोय, बिंदी चेंडू येतोय. निखिलचा निश्चितपणे पहिला निर्धाव चेंडू या ठिकाणी जातोय मित्रांनो. आतापर्यंत 6 चेंडूमध्ये आता मात्र 7 चेंडूमध्ये 18 धावसंख्येवर खेळतोय तो निखिल कटनाक. 11 चेंडू आणि विजयासाठी 22 धावांची गरज. काटेका मुकाबला, घमाशानवाला मुकाबला या ठिकाणी पाहायला मिळतोय या दर्यावती प्रतिष्ठानच्या स्पर्धेमध्ये. यावेळी मात्र सुंदर प्रहार होतोय. एक धाव तर जरूर मिळाला. दुसऱ्याचा प्रयत्न होतो का पाहावा लागेल. यावेळी चेंडू उचलतोय, परत करतोय, स्वतःला सुरक्षित केलंय.
सुदैव म्हणा लागेल की यावेळी डायरेक्ट हिट होत नाहीये. अजगोलीच्या समर्थकांचे टिके चुकले होते कारण डेंजर झोन मध्ये दिसत होता. यावेळी ऋत्विक टिमसेकर मॅन फ्रॉम अजगोली 2 धावा जमा होत आहेत त्या म्हणजे निखिलच्या खात्यामध्ये. या दुहेरी धावसंख्येने संघाची धावसंख्या बदलते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 32 पर्यंत बदल. आता 10 चेंडू आणि विजयासाठी 20 धावांची गरज. प्रति चेंडू मागे यावेळी 2 धावांचं उद्दिष्ट आहे. यावेळी मात्र अक्षरशः घामाघूम होऊन खेळतोय. यावेळी हा घाम नाहीये, हा घाम श्रमाचा घाम आहे. हा उन्हाने घाम आलेला नाही मित्रांनो. जे पाण्याने आंघोळ करतात ते फक्त पोशाख बदलतात, जे पाण्याने आंघोळ करतात ते फक्त पोशाख बदलतात, आणि जे घामाने आंघोळ करतात ते इतिहास बदलतात. इतिहास बदलण्यासाठी निखिल कटनाक यावेळी मात्र लढतोय मित्रांनो अजगोली संघाकडून. चेंडू आणि विजयासाठी 20 धावांची करते. पुन्हा एकदा या षटकात पुढचा चेंडू. यावेळी मात्र हो 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 जबरदस्त आक्रमक फटका पाहायला मिळतोय. एक धावता जोड मिळाला. यावेळी सुमित चेंडू उचलतोय. सिंगल धाव या ठिकाणी जमा होणार ती म्हणजे निखिलच्या खात्यामध्ये. आणि या एकेरी धावसंख्येने निखिल पोहोचतोय 9 चेंडू मध्ये 21 या धावसंख्येवर. तर संघाची धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या पोहोचते 33 पर्यंत बदल. 9 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 19 धावांची गरज आहे. एक मोठा फटका यावेळी सामन्याचं रूप बदलून टाकू शकतो मित्रांनो. 9 चेंडू आणि विजयासाठी 19 धावांची गरज. यष्टी मागे आपण पाहताय गुहागरचा बाहुबली सर्वेश उर्फ शामू उर्फ यावेळी बाहुबली अर्थातच मॅन फ्रॉम अबलोली. काय या ठिकाणी सामना सुरू आहे मित्रांनो. जबरदस्त 51 धावा फलकावं लागेल तर 52 धावाचं उद्दिष्ट दिलं असताना यावेळी आक्रमण करतोय ऋत्विक. पाहूया ऋत्विककडे मित्रांनो क्षमता आहे. पुन्हा एकदा श्रेयश उकार्डे मॅन फ्रॉम अबलोली निघालाय. उजव्या तर मार करतोय. यावेळी मात्र ओ हो 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 बॅलन्स गमावलाय. या चेंडूवर एक मोठा फटका येणं गरजेचं होतं, परंतु यावेळी मात्र स्वतःचा बॅलन्स गमावला तो ऋत्विक टिमसेकरने. आणि एक निर्धाव चेंडू घेण्यामध्ये यश मिळतंय ते म्हणजेच अबलोलीचा श्रेयश उकाडे याला. 8 चेंडू आणि विजयासाठी 19 धावांची गरज आहे. ज्या पद्धतीने निखिल कटनाक प्रयत्न करतोय त्या पद्धतीने ऋत्विकला प्रयत्न करावा लागेल. तेवढेच प्रयत्न यावेळी श्रेयश उकार्डेला करावे लागेल. श्रेयसचा या षटकातील पुढचा चेंडू अर्थातच 5वा चेंडू घेऊन निघालाय. यावेळी मात्र जोरदार प्रहार केलाय. चेंडू गोळीच्या वेगाने सीमारेषेवर जातोय. बबलू या ठिकाणी येतोय. बबलू उर्फ प्रथमेश साळवी चेंडू उचलतोय. परत करतोय तोपर्यंत सिंगल धाव या ठिकाणी जमा होते ते म्हणजेच ऋत्विकच्या खात्यामध्ये. आणि या एकेरी धावसंख्येने संघाची धावसंख्या बदलते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 34 पर्यंत बदल. नक्कीच आतापर्यंत पाहिलात तर 34 धावसंख्या या ठिकाणी फलकावर दिसते. जेव्हा दुसरं षटक समाप्त झालं होतं तेव्हा धावसंख्या होती 30 आणि आता मात्र चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 4 धावा खर्च करतो. मी मगाशीच बोललो होतो जो पारसने गोलंदाजी केली होती त्या पद्धतीने यावेळी श्रेयश कडे गोलंदाजीची धार आहे मित्रांनो. श्रेयश 5 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 4 धावा करतोय. शेवटचा चेंडू अंतिम चेंडू तिसऱ्या षटकाला घालणारा चेंडू या ठिकाणी श्रेयस निघालाय. ओहो उजव्या एष्टीच्या बाहेरचा चेंडू, परंतु एवढा बाहेर नाही, थोडासा शफल झाला होता. आणि अशा प्रकारे तिसरं षटक या ठिकाणी समाप्त होत आहे. आता 6 चेंडू आणि विजयासाठी 18 धावांची गरज आहे. दुसरा डॉट चेंडू जातोय तो म्हणजेच निखिल कटनाक याच्याकडून. तिसरं षटक समाप्त होते आणि तिसऱ्या षटकामध्ये 34 या धावसंख्येवर रोखून धरलंय ते म्हणजेच सागरपुत्र अजगोली संघाला. श्रेयसचं गोलचं पृथक्करण 1 षटक 4 धावा कोणताही गडी बाद करण्यामध्ये यश मिळत नाही ते श्रेयसला. पाहूया 34 षटक अंतिम षटक 6 चेंडू कोणाच्या हातामध्ये सोडवले जातात. तोपर्यंत एक छोटासा ब्रेक आणि ब्रेक मध्ये ऐकूया मधुर संगीत सलमान डीजेच्या माध्यमातून. मुकाबला हम देख रहे हैं, बड़ा मुकाबला है. बड़े मंच पर बड़े सरपंच यहाँ पर आ चुके हैं. बड़ा मुकाबला है. टेनिस क्रिकेट असोसिएशन गुहागर तालुका अध्यक्ष सन्माननीय सचिन दादा आमच्या सोबत जुळलेले आहेत. खरोखरच मनापासून स्वागत आहे दादा. आपण जोपर्यंत टेनिस क्रिकेट गुहागरच्या सोबत आहात हा टेनिस क्रिकेट विश्व नक्कीच पुढे जाणार आहे. आपण दर्यावती प्रतिष्ठानची एक सुप्रीमो म्हणून जिला पाहिलं जातं, ज्या प्रतिष्ठानने एक अप्रतिम खेळ आणि संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाला या गुहागर तालुक्यामध्ये आणण्याचं काम केलं. ती प्रतिष्ठानची स्पर्धा मित्रांनो आपण पाहत आहोत. और विकेट गेंदबाज एक बार उड़ा दिया है, गेंद को उड़ाया, कैच बनने का मौका है. सुमेध कैच पकड़ेगा नहीं, आसानी से विकेट का पतन अकाउंट में डंका. कम ऑन डीजे.
आणि RDCC बँकेमध्ये कर्मचारी म्हणून काम पाहणारे आमचे कुणाल पांडुरंग दाभोळकर या ठिकाणी उपस्थित आहेत. दर्यावती प्रतिष्ठानतर्फे हार्दिक स्वागत आणि विनंती करतोय की आपण आपल्या कॉमेंट्री बॉक्सकडे यायचंय. कुणाल दाभोळकर आणि कृष्णा तांडेल हे त्या ठिकाणी त्यांचंही स्वागत आणि सन्माननीय वाघे सर या ठिकाणी उपस्थिती आहे. पोर्ट ऑफिसचे कर्मचारी त्यांनाही विनंती असणार आहे आपणही या ठिकाणी मॅच संपल्यानंतर कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचंय. सगळ्यांचं हार्दिक स्वागत. हॅलो हॅलो मित्रांनो, जेव्हा सगळं संपलेलं असं वाटतं तेव्हा तीच वेळ असते नवीन काहीतरी सुरू करण्याची. आणि नक्कीच मनीष निखिल कटनाक स्ट्रायक पर्यंत ज्याच्यामध्ये ताकद ज्याच्यामध्ये क्षमता आहे. पहिल्या षटकामध्ये अमित कुपर जो वेगवान आणि भयानक गोलंदाज म्हणून ज्याला पाहिलं जातं त्या गोलंदाजीवर प्रहार केला होता. या क्षणाला फलंदाजी करावी लागेल, आतषबाजी करावी लागेल, संघर्ष करावा लागेल मैदानामध्ये. आता मात्र सागरपुत्र अजगोली थोडासा मागे येताना आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच 3 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. सलग 3 षटकारांची आवश्यकता आहे. विजयासाठी संघर्ष मैदानामध्ये करावा लागेल, इतिहास बनवावा लागेल, आपल्याला षटकार मारावा लागेल. या सामन्यामध्ये रंग चढवण्यासाठी इतिहास करण्यासाठी प्रयत्न करावे लागेल. प्रहार नक्कीच केलाय मिड विकेटच्या दिशेने, चेंडू येतोय लॉंगांच्या दिशेने, क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न नक्कीच केला जातोय. मात्र चेंडू जातोय सीमा रेखा पार चौकार. कम ऑन डीजे. थँक्यू. पुन्हा एकदा आपण पाहतोय निखिल कटकला बाद करण्याची संधी निर्माण होते आणि फलंदाज तंबूत परततोय. आणि आता मात्र मोठा धक्का लागतोय. सुमेध कदम ऑन फायर गोलंदाजी करतोय. कम ऑन डीजे. एकमेव असा किल्ला लढवलेला हा वाघ आहे अजगोलीचा. एकदा जोरदार टाळ्या वाजून जावा. काय फलंदाजीचा नजराडा आहे. ज्या अमित कुपरने संपूर्ण स्पर्धेवर आपल्या गोलंदाजीची छाप सोडली त्या गोलंदाजावर प्रहार करून या सामन्यावर प्रहार करण्याचा पराक्रम ज्या वाघाने केला अजगोलीचा सुपुत्र. खरोखरच चांगली फलंदाजी. मात्र सर आज कुठंतरी एक सोबतीला अजून एक फलंदाज जर असता, प्रणित पालशेतकर, नक्कीच उणीव त्याची भासते. प्रणित जर असता तर सामन्यावर अजून एक फलंदाज नक्की भेटला असता आणि आज काहीतरी चित्र बदललेलं पाहायला मिळालं असतं. दरम्यान सामन्यामध्ये 5-11 आपलोली हा संघ ग्रँड फिनाले मध्ये प्रवेश करतोय. दोन्ही संघांचं हार्दिक अभिनंदन. कम ऑन डीजे.